साडी गिडी घालून तयार होऊन दुकानात येऊन बसली आता. करिश्मा, का हो? चहा पाणी काही नाश्ता घेता दे ना मला. गोळ्या घ्या लागते ना मला. नाही आई हो, दुकान टाकल्यापासून आता एवढं मोठं दुकान टाकलं, दुकान उघडूनच नेऊन राहिलं ना, माझ्या बसनच नेऊन राहिलं दुकानात. सांग बरं, निरा काम 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 काय वे बापा. दुपारी मग मला अशी झोप येते, असे थकून जातो मी. दुपारी होऊन नाही राहिलं, अजून 5 वाजता उठा, अजून झाडझूड करा, पाणी भरा, दिवे लावा, स्वयंपाक करा, भांडे घासा. नाही बाई, दुकानाचं मग एवढं मोठं दुकान लावलंच खायच्यासाठी. दुकान उघडूनच नेऊन राहिलं ना. घे ना तू करून आता. आज त्याला सुट्टी आहे, ऋतिकला सुट्टी आहे, गेला नाही तो शाळेत. काय काहीतरी आहे वाटतं त्याच्या शाळेत, स्पर्धा आहे काहीतरी, गेलाच नाही तो. त्याचे बाबा गेले, त्याला दिलं मी शिदोरी करून दिली. ऋतिक तर झोपलाच आहे अजून. जा ना, घे ना तुला चहा करून. माझ्या झालं चहा. ये बाई करिश्मा, का तुला माहित नाही का मला उठल्याबरोबर चहा पाहिजे, खाले पाहिजे तरी. खाल्लं नाही मला चक्कर येतं, तुला माहित नाही का? मग माझ्या नवऱ्याला तू करून देतो बिचारी शिदोरी. मग एखादी पोळी भाजी माझ्यासाठी जास्तीची करून ठेवत जा ना. अलग काय करायला लागते? एखादी पोळी माझ्यासाठी जास्त करून ठेवत जा. माहित नाही का तुला? सांग आता चहा करून घे म्हणते. खाले काय हो? खाले तर काहीच नाही ना. सारा रिकाम माहिती मग त्या 2च पोळ्या दिल्या का त्या नवऱ्याला करू? 2-4 पोळ्या जास्त करून नाही केल्या. आता बाबू उठवणं त्याला पाहिजे काय? त्या काय खाल्लं? त्या खाल्लं असं घेतली असून पोळी भाजी खाऊन. बाकीचे पाहत बसतील. हेच नाही कशी करतो तू? नाही घेतली पोळी खाऊन, मला माहित आहे. उठली का मला म्हणून अजून घे ना तेवढं करू ना. घे ना, पाहत ना बिचारे त्यानं पाणी आणून दिलं. मी भांडे गिंडे घासले सारे, भांडे गिंडे तर सारे घासले. जास्त भांडे खराब नको करू आता. पाहिजे एकाच भांड्यात कर जे करशील ते. लय मोठे भांडे नको खराब करू. भिजू ना जराशी, कणिक भिजू आणि आलू आहे, 2 आलूची भाजी कर. आपल्या तिघांचं होऊन जाते. घे ना करून तेवढं उभ्या उभ्या. तुला बसून भांडे नाही घासता येत, बसून तुला फरशी नाही पुसता येत, आणि कपडे वाळून नाही घालता येत म्हणतात, काहीच नाही करता येत. मग अजून स्वयंपाक मलाच करायला लागतं. माय दुकान असं दुकान कसं चालवणार आहे? घे ना तेवढं करून. घे बरं, बाबूसाठी कर, माझ्यासाठी कर, तुझ्यासाठी कर. घे करून. आई मला भूक लागली, मला शिरा दे करून. उठला बाबा. काय रे, काय नाही उठला रे तू एवढ्या लवकर? झोप ना, तुला सुट्टीच काय? शिरा घेऊन ते जेवणच करतो मग. जा झोप बरं, उठू नको जा, थंडी आहे ना बाहेर. झोप रे बाबू, जा. नाही बाई, भूक लागली मला. मला शिरा पाहिजे, शिरा पाहिजे मला शिरा पाहिजे करून. बरं जा ना, जा मग आजी संग जाय, आजी करून देते. आई देऊ त्याला शिरा दे बरं करून. जा बाबू, आजी करून देते. काय है अजून म्हणते, बाबूला म्हणते जाय, म्हणते आजीला माग म्हणते. अहो माझ्याकडे उभं राहिलं होते का हो? तो गॅसचा ओटा कुठं, मी कुठं, माझ्याकडे उभं राहिलं होते, मग हाताने पुरत ना. तू दे करून. जाय, कोण नाही दुकानात. कोण आहे तो दुकानात? येऊन बसली दुकानात तू पायकी बसून. दे त्याला शिरा गिरा करून दे, माझ्यासाठी कर जरासं. मी शिराच खातो आज. जाय बरं, कर बरं. आजी दे ना शिरा करून. माझी आजी तर मला म्हटल्याबरोबर शिरा करून देते. शिला आजी मला मस्त शिरा करून देते. मला शिरा करून दे, आताच दे. अरे मोठा आला रे शिला आजीवाला. मी शिला आजी मला शिरा करून देते. गेली शिला आजी तू, आता काही येत नाही. जा ना मग, माग ना शिला आजीले, फोन कर तिले, सांग तिला म्हणा दे म्हणा मला शिरा दे म्हणा मला करून. मोठं सांगून राहिला मला शिला आजीचे गुणगान. थांब ना, मी शिला आजीला तर फोनच करतो. आता फोन करतो मी, सांगतो शिला आजीले मला कोण शिरा देऊन राहिला म्हणून करून. रोज निरा खिचडी देऊन राहिली आई मला डब्यात. बिस्किट देते, रातची खिचडी देते. रोज खिचडी करून राहिली. मी सांगतो शिला आजीला, थांब ना. कर रे कर, मोठ्याला फोन करणार. जा कर, घेतो का ते शिला आजीले मी? मला सांगून राहिला. कर ना, कर दे ना शिरा करून. मला पाहिजे ना, त्याला पाहिजे. जा बरं, उभी राहिली इथं भुलाईसारखी, कपडे गिपडे घालून, नवी साडी गिडी घालून. कोणीच तर नाही त्या दुकानात. कोणी आलं की पाहू मग. जा दे बरं करून. फोनच करतो माझ्या आजीला, सांगतो माझ्या आजीला मी. खरंच करून मी फक्त फोन सांगन सर. चल रे, चल देतो मी करून. मला तर करावंच लागन. माझ्या घरवाईनं मला करायला लागन तर काय तर. सासूही तशीच आणि माई तशीच. चल रे, मी देतो करून. नाही काय होय बापा, हे निरा खा प्यायचं हालून राहिले. माझी झोप नाही होऊन राहिली ना, माझा आराम नाही होऊन राहिला बापा. शिरा कर आणि हे कर आणि ते कर आणि भांडे घास आणि झाडझूड कर. काय होय नाही बी. 2-2 खेपा स्वयंपाक करा, नाश्त्याला करा. हाय बापा, मी माझ्या घरी बरी आहे. जातो बापा मी. माझ्या पोट नाही भरून दिलं ना, माझी झोप नाही होऊन राहिली. माझी तब्येत खराब होऊन राहिली तर इथे राहून आता नाही राहत मी. जातोच मी आता माझ्या घरी. शांताराम भाऊ, ते तुम्ही पाहुणेबद्दल सांगितलं होतं आपल्या रिंकूचं, तर मग मी चौकशी केली बा. तसं तर मला त्याचं सारं चांगलं वाटून राहिलं. आता घर गिर लोक गिक तर चांगले आहे. मोठी फॅमिली आहे, लय मोठा खटला आहे, चांगलं राबतं घर आहे. आता पहा बा, मग तुम्ही बोलून पहा तुम्हाला कसं वाटते, काय वाटते. जराशी पार्टी मोठीच आहे जराशी, तर मग आता तुमचं कसं काय विचार होते काय नाही पहा बा. मग तुम्ही आता तसे लोक चांगले, लोकांबद्दल सगळं मला चांगलं समजलं, तसं काही नाही आहे. तर मग पहा मग काय करता. तर मग मला तर वाटतं मग घ्या बोलवून घ्या, पाहून घ्या, मग पुढचं पुढे पाहता येते मग, नाही काय. आता घरी आल्याशिवाय कसं समजेल ना, भेटल्याशिवाय. तर मला वाटते बा तुम्ही घ्या बोलवून म्हणून मग.
बरं बरं, तुम्ही केली मग चौकशी नाही सगळं मग बरोबर आहे त्याचं घरचं लोक गिक हां सगळं बरोबर आहे म्हणतात तर मग चालतं ना मग सांगतो मी पुष्पाला सांगतो आपल्याला दुसरं काय पाहिजे नाही का आता पोरीच्या नशिबात जर एवढं चांगलं असेल मस्त एवढं शेती हे ते तिच्या मनाप्रमाणे होऊन राहिलं तिची तेच इच्छा होती ना तिच्या मनाप्रमाणे होत असेल तर मग आपण काही हे करतो नाही काय सांगतो मग मी पुष्पाला सांगतो की पाय म्हणून मग कोणत्या दिवशी बोलावचं काय कसं करते तर मग आता तिची शाळा गिळा सगळं पाहून मग ते सांगतील मग ठरवतील मग बरं झालं बरोबर केली ना पण तुम्ही चौकशी सगळं विचारलं ना आता तुम्ही सांगितलं म्हटल्यावर तर काही आता प्रश्नच नाही राहिला काही हेच नाही आहे सांगतो मी पुष्पाला मग हो मी सारी चौकशी केली काही काही प्रॉब्लेमच नाही आहे ना एकदम सगळं बरोबर आहे सगळं ठीक आहे घरचं काही हे नाही आहे माणसंही चांगली आहे आणि घराबद्दलही आता जेवढंही मी ऐकलं बा चांगलं सांगितलं कोणी काही असं काही सांगितलं नाही आता आपल्याला आता बाकीचं काही एवढं माहीत नसते पण आता जेवढं मी या विचार मला समजलं तेवढं मी तुम्हाला सांगून राहिलो त्याच्यावरून की लोक चांगले आहे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं ओके आहे. तर मग तुम्ही करून घ्या मग पुढचं बघू पाहू मग आता पुढचं अजून अजून लय असते गोष्टी आता घरी पाहुणे बोलावणं तर जरुरीच आहे आता ते निरोप पाठवून राहिले तर मग घ्या म्हणा घरी बोलवून आणि गणेशराव कुठे आहे? गणेशराव आले नाही आज कुठे गेले आज कायचे गणेशराव असतील घरी झोपले असतील नाही तर बसले असतील माणूस उठते का एका जागेवर बसल्यावर 10 घंटे उठतच नाही एक शब्द बोलायला तर 10 घंटे लागते कायचा माणूस काय माणूस आहे बा तो हां एवढं मोठं तर पोरीचं लग्न की नाही की चौकशी करायला लागते इकडे तिकडे जाणे लागत ते जरासं पण काही नाही काही फिकर नाही आहे त्याला माहिती आहे हाय आता करणारे आहे करते असतील घरी असतील कुठे जाते वावरात तर जातच नाही काय करते मग घरीच बसले असतील नाही ते तर आहे मी तर त्याला जन्मापासून पाहून राहिलो लहानपणापासून पाहून राहिलो ऐदी आहे तुला एक नंबरचा ऐदी माणूस आहे हा वावर नाही करत ना काही नाही नोकरी होती तोपर्यंत बरं होतं नोकरी दिली सोडून आता घरीच आहे आता काय ते करते बिचारी ती पोरगी करते करणारी देव बरोबर देते अशा माणसाचे कामही बरोबर होते देवाने दिली ना बरोबर बायको दिली काम करणारी करते पुष्पा करते सारं आणि तुम्ही आहे शांत आहे तुम्ही आहे त्यालाही माहित आहे कुठे जाते तो असून घरीच असून बसलोय नाही तर काय करते बसला असन वाट्यावर बसला असून नाही तर झोपला असन त्याच्या खोलीत दुसरं काय करते तो नाही पण आता हे बरोबर नाही ना आता लग्न गिग्नाचं काम आहे आता एक एक पोरगी आहे एकच लग्न करायला लागते ना पोरीचं लग्न आहे त्याच्यातही तर असं जरासं फिरायला पाहिजे बा ते ना जरासं चौकशी तर करावंच लागते बरोबर आहे तुम्ही मला सांगितलं तर बरोबर सांगितलं तुम्ही मी केली बरोबर चौकशी केली तुम्ही काळजी नका करू तसं सारं बरोबर आहे फक्त तर बाकीचं तुम्ही पाहा आता पार्टीलाही मोठी आहे आपल्याला झेपते नाही झेपत कसं होते काय होते याचा विचार तुम्ही जरासं कराच लागेल तो विचार कारण पार्टीलाही मोठी आहे मी जेवढंही ऐकलं लय म्हणजे त्याच्या घरी ट्रॅक्टर 2-2 ट्रॅक्टर गाड्या गिड्या आणि त्या गाड्या काय मला असं समजलं बा की ते सुनेच्या घरून आल्या म्हणून 2 सुनीले 2 गाड्या त्याच्या माहेराहून भेटल्या म्हणून तर मग त्याचं माहेरही तसंच असं म्हणजे मग आता त्याचे नातेवाईक हे ते सोयरे धायरे सारे तसेच असतील तर ते पाहा आता तुम्ही जरासं त्याचा विचार करा आणि तरी तुम्हाला मग घरापर्यंत बोलवायचं असन काय असन आता आपल्याला दुरून दुरून असं वाटते पण मोठे माणसं चांगली असते ना असं नाही की श्रीमंत माणसं चांगली नसते म्हणून आणि ते माणुसकी पाहिजे माणुसकीवाले लोक पाहिजे असते ते घरात चांगली बाई पाहिजे असते हां घराली लक्ष्मी पाहिजे असते तर त्याचा काही विचार असं त्याने चौकशी केलीच असेल ना आपल्या पोरीबद्दल म्हणूनच तर ते निरोप पाठवून राहिले तर मग तुम्ही पाहा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा पण आता जेवढं मला समजलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं पहा असं असं आहे मग असं असं ते सुनेच्या घरच्या गाड्यावर म्हणता काय नाही पण ते लाला मामा तर म्हटलं की त्याला काही पाहिजे नाही बा म्हणजे असं त्याचं काही हे नाही आहे मागणं गिंगणं तर ते तर त्यानं सुनेकडून काही हुंडा गिंडा घेतला नाही म्हणते ते हुंडा गिंडाचं तरी त्याला काही हेच नाही म्हणते त्यानं तसं सांगितलं का देण्या घेण्याचं काही नाही बा त्याचं फक्त लोक चांगले पाहिजे असं तसं बरं पाहू ना मग पाहू बा आता निरोप पाठवून राहिले तर बलाव नाही चांगलं नाही वाटत ना बलाव तर लागणच घरापर्यंत आता काय सांगावं नाही काय कोणाच्या नशिबात काय असते चांगलं असेल तर चांगलंही होऊन जाईल तर सांगतो बा मग मी पुष्पाला बोलतो शांताली सांगतो काय म्हणते तर मग पाहू मग हा काही गडबड नका करू जरा शांततेत विचार करून पहा बरोबर येऊ द्या ना घरापर्यंत यायला काय हरकत आहे येऊ द्या पाहू द्या हा लोक भेटल्यावर पाहिल्यावर समजते ना बरोबर समजते कोण कसं आहे म्हणून येऊ द्या येऊन राहिलं तर येऊ द्या ना मग पुढचं पुढं पाहता येते बरोबर सांगतो ना सांगतो मग तुम्ही दोघं जण यायचा मग हां तुम्ही 2 माणसं पाहिजे तिथं बोलणारे पाहिजे जरासं विचार विनिमय काहीतरी हां जराशी हुशार माणसं पाहिजे सोयरीके तर तुम्ही दोघंही जण यायचा म्हणजे जरासं त्या पुष्पाली बरं राहील आता मी एकटंच तिथं काय बोलू बाबा मला समजले पाहिजे काय बोलायला लागतं आता तुम्ही एवढी चौकशी केली तुम्हाला सर माहिती आहे तर मग तुम्ही यायचा मग पाहुण्याच्या दिवशी तुम्हाला सांगा कोणत्या दिवशी पाहुणे येऊन राहिले तर बरं बरं येईन ना मी येतो तर मला फक्त पहिले सांग जा नाही तर मी चाललो जाईन बाजारात आता बाजारात तर मी पायटीच चालला जातो जसा दूरचा बाजार असला तर पायटीच निघतो मी तर मला जरा असं पहिलं सांगून द्यायचं मग तर येतो ना मी येतो येईन ना मी एक तर मला ऐकू येत नाही बरोबर आणि बसन ना मी येऊन बसन मी कानावर पडतेच काही ना काही समजतेच येईन मी येईन बरं चालते मग सांगतो मग पुष्पाले कोणता दिवस काय कसं ठरवते ती पोरगी काय म्हणते कसं काय शाळेचं तिचं सुट्टी गिट्टी तर मग करतो मग तसं ठरवतं मग सांगतो तुम्हाला मग हो सांगा काही घाई नका करू शांततेत करा लग्नाचं काम आहे एवढं मोठं असं घाई गडबडीत नसते करत 2 दिवस उशीर झाला चालते पण सारं बरोबर आपल्या पद्धतशीर आपल्या याच्यानं जसं आपलं आहे तसं
तसं चालू द्या. जास्त दिखावा करायची डामडोल करायची काही गरज नाही. त्याच्या घरचे असतील ते मोठे. आपल्या घरी जसं आहे आपण जसं दाखवलं जसं पहिले असते तसं दाखवावं लागते. आता जास्त याच्यात जा ना, मग ते मग भारी जाते. जसं आहे तसं दाखवा. आम्ही असं आहे, आमचं असं असं आहे बा. त्याला पटलं तर थांबतील, नाही पटलं तर नाही थांबतील. आपण जास्त आपली हे नाही करा. काय करावं लागते, शो नाही करावं लागत जास्त. जसं आहे तसं दाखवावं लागते. भारी जाते. मग सांगतो पुष्पाला, सांगतो हे बरोबर. हो, तिला तर पुष्पाला तर आलंच होतं टेन्शन. म्हणेच ना ते म्हणे काय एवढं मोठं ते एवढं श्रीमंत आहेत म्हणे. मग आपल्या घरी येऊनच कसे राहिले म्हणे. आपलं आणि त्याचं काहीच तर बरोबर नाही म्हणे. आता सुना की नाही त्याच्या चांगल्या घरच्या आहेत असं तसं त्या लाला मामानं सांगितलं सगळं. तिला जर असं वाटलंच ना की कसं काय बा एवढे मोठे लोक हे एवढी शेती किती आहे हे आहे ते आहे. तर मग आपल्या घरी तर तसं काहीच नाही म्हणे. म्हणजे मग त्याला त्याच्या बरोबरचे कोण नाही भेटले बा, कोण ते आपल्या घरी येऊन राहिले असं तसं तिच्याही मनात आलंच होतं जरासं. तिला म्हटलं की असं नसते. आता लोक कोणी पैसा पाहिजे, कोणी माणसं पाहिजे, कोणी म्हणजे आता ज्याचा त्याचा विचार असते म्हटलं. आता त्याने विचारपूस केलीच असेल ना आपल्या घरापर्यंत येऊन राहिले, तर त्याने काय आपल्याबद्दल विचारपूस केली नसेल का? अशाच थोडी येऊन राहिले ते. शेवटचं लग्न आहे त्याच्या घरी, 2 पोरीचं लग्न झालं त्याच्या. आता हे शेवटचं लग्न आहे. तर काहीतरी त्याने विचार केलाच असेल ना, असं काही नाही आहे. त्याला माणसं गिणसं माणुसकीची माणसं पाहिजे कोणाला आजकाल. आता पैसा गिसा आहे त्याच्या घरी, पैशाची त्याला काही हे नाही आहे. पण तेच तिला तेच सांगितलं, तू काळजी नको करू म्हटलं, पाहून घेऊ म्हटलं आपण. आणि तिच्या नशिबात असं एवढं चांगलं सगळं मस्त वावरं गिवरं तिला तसंच पाहिजे ना. त्या पोरीला असंच आवडते. तिनं पहिलेच सांगितलं होतं की मला गावातच राहायचं आहे, मी शाळेने सोडत असं तसं मी शाळा करणच. आणि शेतकरी नवरा मला चालतो, मला आवडते म्हणे शेती बिती, चांगलं असते म्हणे. तेच करा, तेच पहा म्हणे, निर्व्यसनी असं तसं पोरगा पाहिजे म्हणे मला. मग तिच्या मनाप्रमाणे जर होऊन राहिलं असेल, सगळं भेटून राहिलं, लोक आपल्या घरापर्यंत येऊन राहिले, तर मग असं वाटतं की आपण काय नाही म्हणा नाही काय. पण मॅच तिने म्हटलं जरासं थांब, मी पहिले चौकशी करायला लावतो म्हटलं, जराशी माहिती काढायला लावतो. आणि एकदम घाई करायची काही हे नाही ना, लगेच काय हो म्हणतं म्हटलं. ते लाला मामा मागच लागले होते, लवकर सांग लवकर सांग. तिला तेही वाटेल बापा की शांतमणी एवढी घाईच कोण करून राहिली म्हणे. तर पहा म्हणे जरासं तुम्ही आपल्या रावसाहेब भोवले वगैरे सांगा म्हणे की कसं आहे काय, जराशी चौकशी करा. ते जाते म्हणे इकडे तिकडे सगळ्या गावात जाते म्हणे, त्याला माहीत असते म्हणे गावातले कोण कसं काय बाजाराचे आहे ना. म्हणून मग तुम्हाला सांगितलं होतं की जराशी चौकशी करा म्हणून. तर मग आता तुम्ही तर चांगलं सांगून राहिले, तर माझं चांगलं आहे तर मग ठीक आहे ना, मग आपण घेऊ बोलवून तिला. सांगतो मी तसं आता तिला. मग तुम्हाला सांगतो मग. पाहू मग आता पुढं काय होतं तर मग. हो चालते चालते. पुष्पा, पुष्पा, बाई रिंकू, रिंकू. बापा कुठे गेले सारे, दारागिरी बंद दिसून राहिले. अण्णा या ना, आहे ना, आई आहे ना, अंदरच आहे. बापा दारू गिरो लावून बसले तुम्ही अंदर. काय होय म्हणजे एवढी की रात झाली का? झोपले की जेवण घेऊन झाले का सारीचं? नाही जेवण नाही झालं, थंडी आहे म्हणून म्हणून दारं घेतली ओढून. थंडी वाजते ना. आहे ना, आम्ही आई स्वयंपाकच करून राहिला, आम्ही तिकडेच आहे. बरं बरं, तू आयले दे ना आवाज, बसतो मी इथंच. देतोय ते बाबा कुठे? बाबाला आवाज दे ना. बाबा वरती आहे, झोपले होते बाबा, आवाज द्या तुम्ही. हा ते तू आईली बोला. राम राम. बापा झोपा झाल्या तुमच्या? जेवण गिवण झाले वाटते सर. एवढी थंडी आहे का तुमच्या घरी? लगे झोपा गिपा सुरू आहे तुमच्या? नाही थंडी कायची. झोपलो होतो मग आता पण बसलोच होतो, खालीच होतो, टीव्ही पाहून राहिलो होतो. मग जाऊन झोपलो. हा स्वयंपाक करून राहिले दोघी जणी. तर मग मी गेलो मग वरती जाऊन झोपलो मग जरासं. आता येऊनच राहिलो होतो खाली. मी एकटे झाले काय, मला वाटलं अक्का आली म्हटलं. मी पाणी घेऊन आणलो, जण चहा घे म्हणणं. नाही मी घरी गेलोच नाही, बाहेरच्या बाहेर आलो मी, अजून घरी गेलोच नाही मी. ते रावसाहेब भेटले, मी रावसाहेबला सांगितलं होतं जराशी, ते तू पाहुणीचं बोलली होती ना चौकशी करा म्हणून. तर मग ते रावसाहेब भेटले मला आता. त्याला सांगितलं मग सारं. तर मग म्हटलं घरी गेल्यापेक्षा पहिले तुझ्याच घरी यावं म्हटलं, जरासं तुला सांगावं. मग घरी जा. तर मी घरी गेलोच नाही ना, तिला माहितच नाही मी इकडे आलो म्हणून. असं असं रावसाहेबनं केली का चौकशी? काय म्हणते मग रावसाहेब, काय कसे आहे म्हणे लोक? बाई रिंकू तूही थांबित, मला चहा घ्या काहीच नाही पाहिजे. घरी जाऊन मला जेवाच लागते, चहा नाही पाहिजे, काही नाही पाहिजे, पाणी नाही पाहिजे. तर हे पाहिजे त्यानं रावसाहेबनं सारी चौकशी केली, सगळं चांगलं आहे म्हणते. लोक गिक चांगले आहे, घरदार सगळं चांगलं आहे. घरचे लोकांबद्दल सगळ्यांना चांगलं सांगितलं म्हणते. तर आता फक्त आता एवढंच आहे की आता तू सांगते बाई आपल्याला आपण कधी बोलावायचं आहे. तर मला असं वाटतं की तिला बोलावणं जरुरी आहे. त्यानं निरोप पाठवला, त्याने आपल्याबद्दल सारी चौकशी घेते केलीच असं ना. तर आता ते निरोप पाठवून राहिली म्हणतं. तर मग आता त्याला आपल्याला बोलावणं तर जरुरी आहे. बोलून घेऊ आपण त्याला. कोणत्या दिवशी बोलवायचं, काय बोलवायचं तू सांग आता. आणि मग पुढचं पुढे पाहू मग. आता बाकीचं त्याच्याबद्दल तर सगळं चांगलं सांगितलं. रावसाहेब म्हटले की मी जेवढी माहिती काढली सगळी बरोबर आहे म्हणे, काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणे, सगळं ओके आहे म्हणे. तर तुम्ही घ्या म्हणे बोलून पाहुणेले. मग आता पुढचं बैठक हे ते माणसं आल्यावर भेटल्यावर अजून बऱ्याच गोष्टी समजतेच ना. मग आता त्यानं त्याच्या परीनं चौकशी केली. पण आता जेव्हा आपण समोरासमोर बसू बोलू भेटू मग तेव्हा गोष्टी अजून जास्त क्लिअर होऊन जाते नाही का. तर मग पहा मग आता तुम्ही सांगा मग आता कधी बोलवायचं आहे, काय बोलवायचं आहे. आता थोडंसं असं आहे बघ की ते गाड्या गिड्या आता जे आपल्याला समजलं की त्याच्याकडे 2 गाड्या हे आहे ते आहे. तर ते रावसाहेबला असं समजलं की त्या गाड्या गिड्या म्हणे त्याच्या सुनेच्या माहेरावरून भेटला म्हणे. त्याला 1-2 सुनेच्या 2 गाड्या आहेत म्हणे, त्या माहेरावरून दिल्या म्हणे. बा ते मागितल्या का त्यानं दिल्या का काय कसं आहे काय ते कधीला माहीत नाही. आता तू म्हणतं की लाला मामानं सांगितलं की त्याला देणं घेण्याचं, तर त्याचं काही बोलले नाही म्हणजे त्याचं नाही आहे बा असं काही.
हुंडा गिंडा तर ते कोणाकडून घेत नाही म्हणून दोन्ही सोन्याकडून घेतला आणि असं तसं. आता ते पुढचं पुढे पाहू, आता ते आपल्यालाही माहीत नाही, भेटल्यावरच ते समजत. आणि ते तर मग आता पुढचं आपल्या हातात राहील ना. आता आपल्याला वाटते पटलं बा आपलं जसं आहे, आपण ज्या याच्यात आहे तसं आपण ते सांगू, आपण आपलं जेवढी ताकद आहे नाही काय त्याप्रमाणेच आपण करू ना. आता त्याचं जे काय असं ते सुना तर मोठ्या घरचं आहे, कसं आहे काय आपल्याला माहित नाही बा त्याचं. तर मग आता पाय मग तू कसं करतो. का बरं रिंकू, काय वाटते तुला? सांग मग, तू सांग कधी बोलवायचं आहे, काय बोलवायचं आहे. पण माझं म्हणणं आहे की आपण त्याला घरापर्यंत बोलू. असं कोणी पाहुणे येऊन राहिले असले आपल्यापर्यंत निरोप आला तर आपण त्याला नाही नाही म्हणू शकत. माणुसकीच्या नात्यानं बोलवाच लागते. असं नाही म्हणणं टाळणं बरोबर नसते. तर मला असं वाटते बा की त्याला बोलून घेऊ आपण घरापर्यंत, मग पुढचं पुढे पाहू मग. नाही बाई, दोन सुनेच्या दोन गाड्या भेटल्या म्हणता बाप्पा. मग का हो मग कसं बाप्पा हे, म्हणजे आता आपल्याकडून त्याची काही अपेक्षा असेल का मग? आता दोन सुनेच्या वडिलांना दोन गाड्या दिल्या म्हणता, मग कसं करावं बाप्पा? आपल्याकडून होते का एवढं, झेपणार आहे का आपल्याला? म्हणून राहिलो, तेच म्हणून राहिलो मी की आपलं जसं आहे तसंच दाखवायचं, पहिल्यापासून तसंच दाखवायचं. बिलकुल मोठेपणात जायचं नाही ना. मग मग झेपत नाही ना. पहिल्याला मोठेपणा दाखवते माणसं, मग झेपत नाही. त्याला माहित नाही की त्यानं सारी चौकशी केलीच असं. आपल्या घरापर्यंत ते निरोप पाठवला, त्याला माहित नाही की आपली परिस्थिती काय आहे, त्याची परिस्थिती काय आहे, तरी ते आपल्या घरापर्यंत येऊन राहिले. तर मग त्याला काहीतरी कारण असेल ना. तर कोणी लोक पैसा पाहिजे, कोणी माणुसकी पाहिजे. आता समजणच ना, मग भेटल्यावर समजणच समोरासमोर बसल्यावर. आणि त्या जबरदस्ती थोडीच असते. आपल्याला पटलं, आपल्याकडून झालं ते आपण करू, नाही का? का हो बाई, का हो गणेशराव, काय वाटतं तुम्हाला? हो बरोबर आहे ना, बरोबर आहे तुमचं. घरापर्यंत तर बोलवाच लागेल पाहुणेले. तर आता निरोप पाठवून राहिले आणि नाही थोडी म्हणत असते कोणी, असं पाहुणे येऊन राहिले तर आपण काय नाही म्हणावं काय. बाकीचं पुढचं आपण आपलं पाहू ना. आपल्याला जसं झेपलं, जसं आपल्याकडून होईल तसं आपण करू. हा अण्णा, बरोबर आहे तुमचं, तुम्ही पहा सगळं बरोबर. पण देण्या घेण्याचं कसं आहे काय आहे सगळं क्लिअर बोला. कारण की आता आपली परिस्थिती आपल्याला माहित आहे. आपण काही कोणाकडून लपून ठेवलेलं नाही, जे आहे ते सगळं आपल्याला माहित आहे. आणि तेच आपल्याला दिसून राहिलं तर एवढे श्रीमंत लोक आहे असं तसं. आता तर मग ते पहा, तुम्ही पहा कसं आहे काय आहे. तर आता मी काय सांगू त्याच्यामध्ये, तुम्ही पहा आता. बरोबर, चालते मग, चालते. तू नको काळजी करू. मग पुष्पा काय करतो मग, कधी बोलावचं मग? सांगून दे मग, लाला मामाला निरोप देऊन दे. नाही बाई, आता तर का तयारी गियारी बिचारी घर गिर जरासं गावरान लागून का करायला लागेल ना जरासं. का आपल्या घरी बिचारी चादरी गिदरी जराशा चांगल्या नव्या, का हो रिंकूची बाबा, नव्या चादरी गिदरी जराशा त्या याच्या खोडी गिडी बदला लागेल ना. मग काय करता मग, घेऊन येतं का सगळं लागेल ना आपल्याला ते. बरोबर, सांग ना मला, सांग काय काय करायला लागते, मी आणून देतो तुला, मला सांग. आई, अगं खूप जास्त तयारी हे ते जसं आहे तसं आपण, मी म्हटलं ना खूप जास्त करायचंच नाही. जसं आहे आपलं तसंच ठेवायचं आहे. आपण पाहू ना घरी कसं आहे काय, मला दाखवा, आपण बघू. नाही नाही हो, तयारी काय हो, एवढं तर पाहिजेच. आता पाहुणे सुरूच होतील ना. आता हे पहिलेच पाहुणे होय, तर आपल्याला तेवढी तयारी तर करावंच लागेल ना. जराशा गाद्या गिद्या, त्या तक्याच्या खोडी गिळी जराशा चांगल्या चादरी गिदरी पाहिजे नाही का, ते तर लागतेच ना. आता त्याच्यात काही तयारी, त्याचा काही खर्च आहे, करतो आम्ही ते बरोबर. ते करावंच लागते ना, करावंच लागते ते. बरोबर, मग पहा मग. पण पहिलं सांग ना मग, का हो बाई रिंकू, कधी बोलावं लागते पाहुणेले? तुझी सुट्टी गिट्टी कशी आहे, तुझ्या शाळेचं ते सांग मग. मला रविवारी सुट्टी असते ना, तर मग पहा मग रविवारीच बोलावं लागेल. मग आता या रविवारी बोलवता की पुढच्या रविवारी बोलवता, कसं करता मग पहा मग तुम्ही आता. मला वाटतं काय नाही जास्त दूर करा, मग ह्या रविवारी बोलून घेऊ. ह्या रविवारीच बोलू. आता आजचं तर शुक्रवार आहे, शनिवार आहे आपल्याला मदत. तयारी होते सारी, काय लागते स्वयंपाका गिपाकाचं तुम्ही पाहून घ्या. शांतशी घे बोलून, आणि शांत सांगते मग बरोबर. आणि बाकीचं ते उशिया गिशा काय आहे ते आपण पाहू ना. आमच्या घरच्या गाद्या गिद्या सर घेऊन येऊ आपण, त्याची काळजी नका करू, ते करते तो. विजूला सांगतो मी, तो बरोबर करते, आणून देईन तो. आणि स्वयंपाक गिपाचं तुम्ही पाहून घ्या. आणि त्याला मग पहिले पण तुम्ही त्याला निरोप पाठवून द्या ना. मग आजच निरोप पाठव. ते काय म्हणते मग, त्याचं काही काम गिम असेल कुठं, अजून काही असेल त्याचं ते काय म्हणते मग आपण तयारी करू. तयारीला काही लागत, एका दिवसात तयारी होते. तू मग आजच निरोप देऊन दे मग. लाला मामाला फोन कर, नाही तर मग तू जाऊन सांगून ये. बरं बरं, मग मी आताच जातो ना, जातो मी आणि पहिले लाला मामाला सांगूनच येतो की असं असं आहे. आता उद्याचा दिवस आहे, मला ते जर येत असतील रविवारी येत असतील तर मग रविवारी करून टाकून, नाही तर मग पुढच्या रविवारी बोलावतो मग. नाही का पुढच्या रविवारी चालते ना, काय म्हणते तर पाहतो मग. बरं बरं, जाय मग, जाय. मी जातो, शांताला सांगतो. तर तू आता पहिले त्याला सांगा, त्याला मला लवकर सांगा म्हणा. मग आपल्याला तयारीला जरासं टाईम नाही लागणार. ते एक दिवस तर पाहिजेच काय सर तयारी करायसाठी, जरासं आवरावरी. तर मग चालते मग, चल मग मी जातो आता, तू जाय तिकडे मग. हे सांगून ये मग त्याला. जातो मी, थांब ना तुम्ही. मग आता जेवण करा ना, जेवणच करून जा. झालं ना टाईम, स्वयंपाक झाला माझ्या. आम्ही फोन करून देतो, अक्काला सांगतो बापू जेवते म्हणून इथं. थांबा मग, जेवणच करून जा. जेवू आता आपण, आणि मग जातो मी लाला मामाच्या घरी. हो, जेवण घेऊन मग कर पहिलेच आहे ते. लाला मामाला पहिले भेटून ये. मी जेवण घेऊन करत नाही आता. मी ना जेवायला मग याच लागते बापा. आता लग्न म्हटल्यावर तर तुझ्याच घरी आहे मी आता. लग्न होईपर्यंत लग्न जोडू तर दे, मग जातो काय मी इथंच आहे. मग तुझं आहे आता, जाय ते सांगून ये पहिले. मी घरी जातो आणि तू तिकडे जाय. हो नाही बरं बरं, चला मग.